21 ला रात्री माझ्या मोबाईलवर मेसेज आला की तुमच्या अकाउंट मध्ये एवढे एवढे डॉलर जमा झाले. आता किती डॉलर जमा झाले ते मी तुमच्याशी रिव्हील करतोच. मला काही लपवायचं वगैरे असं नाही, तुमच्यापासूनच सर्व आहे जे आहे ते. तर सप्टेंबरच्या मिड मध्ये आपल्या चॅनलवर आले टोटल म्हणजे सप्टेंबर मध्ये 9 लाख व्ह्यूज आले. आणि आम्हाला वाटेल त्यापासून खूप सारी इन्कम जनरेट झाली असेल असं मला वाटलं की खूप मोठी अमाऊंट आली असेल. आणि मग त्याची 9 लाखाची आपली किती इन्कम जनरेट झाली ते पण 9 लाख व्ह्यूजची 9 लाख व्ह्यूजची किती इन्कम जनरेट झाली ते आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत. आणि टोटल आम्हाला फर्स्ट पेमेंट आपला युट्यूब कडून किती आला ते सर्व पण आपण सांगणार आहोत. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप नका करू. याच्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती असेल अबाउट युट्यूब मध्ये कसं ग्रो कराल आणि काय. सो चला मग व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, एंड पर्यंत व्हिडिओ बघा, पूर्ण बघा, तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल. सो चला मग आता व्हिडिओ स्टार्ट करूया. हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? मी यश वेलदुम, मी सुकेश्री पाटणकर. तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे सुकू अँड आशू. तर पाटणकर, आपण चॅनल कधी चालू केलं? तर आम्ही आमचं युट्यूब चॅनल चालू केलं होतं 2021 मध्ये, ऑगस्टच्या दरम्यान. ऑगस्ट नाही, ऍक्च्युली एप्रिल मध्ये मी पूर्ण रजिस्टर केलं सर्व. आणि आपलं चॅनल एप्रिल पासून चालू झालं. बट आम्ही तोपर्यंत सर्व सामान जमा करत होतो. लाईक आपल्याला काय गोष्टी छोटं सामान घेत होतो, ट्रायपॉड वगैरे सगळं घेत होतो. सो ऑगस्ट पासून, हिच्या बर्थडे पासून आपण पहिली व्हिडिओ बनवली, पहिली लॉंग ट्रिप आपली व्हिडिओ बनलेली. आणि फर्स्ट टाइम आपण दोघं बाहेर गेलो. सो ती एक आपली एक मेमरी होती आणि खूप चांगला रिस्पॉन्स आला त्या व्हिडिओला. आपल्या सर्व म्हणजे ओळखीचे फ्रेंड्स, फॅमिली शेअर पण केलं होतं. सो थँक्यू त्यासाठी पण. सो तशी आपली जर्नी चालू झाली पुढे. आणि मग तिथून तुम्ही बोलाल की जर 21 ला तुम्ही चालू केली तर मग तुम्हाला आता 23 ची एंडिंग का आली पेमेंटसाठी? तर 2 वर्ष तर 21 ला आम्ही चालू केलं चॅनल, चांगलं चाललेलं वगैरे. त्यानंतर फॅमिलीचे थोडे मेडिकल इमर्जन्सीज होत्या, माझ्या फॅमिलीच्या होत्या. तर त्याच्यामुळे कुठे ना कुठे आपला व्हिडिओ बनवणं राहत होतं. आणि आम्ही नवीन असल्या कारणाने थोडं व्हिडिओ बनवायला शिकायला टाइम लागत होता. आम्ही टाइमनी गोष्टी शिकत होतो की कसं एडिट करायचं, कसं व्हिडिओ बनवायचे, कसं बोलायचं. आणि खूप लोक आम्हाला टिप्स पण देत होते. जसे जसे आम्ही युट्यूब मध्ये जसे दिवस आमचे वाढत गेले तसे आम्हाला एक गोष्ट समजली की कन्सिस्टन्सी पाहिजे. जर तुम्ही कंटिन्यू आहात तर तुम्ही सर्व्हाइव्ह कराल, नाहीतर तुम्ही एक टाइमानंतर वैतागून की अरे बाबा होतच नाहीये आणि सोडून द्या. सो आता मी मेन मुद्द्याकडे येतो की आपलं पेमेंट कसं आणि काय, बरोबर? सो 2023च्या मे पर्यंत आम्ही कसे बसे म्हणजे 2 वर्षामध्ये आम्ही 500 सबस्क्रायबर वर आलो. खूप मेहनत करून व्हिडिओज बनवले. कारण कसं होतं की आम्ही कन्सिस्टन्सी नव्हती आमच्यामध्ये. आम्ही महिन्यातून 1 किंवा 2 व्हिडिओ बनवत होतो. कुठेतरी काय काय कमी पडत होतं जे आम्हाला समजत नव्हतं की अजून काय काय करायला पाहिजे. आणि अपॉर्च्युनिटीज आम्ही खूप मिस केल्या, ज्या तुम्ही नका करू. ऍज अ तुम्ही कंटेंट क्रिएटर आहात तर अपॉर्च्युनिटी कधीच मिस नाही करायची. जर व्हिडिओ बनवायला भेटते तर नक्की बनवा व्हिडिओ. सो आपला मुद्दा मेन होता की तुम्ही कसे झालं, काय झालं. सो 2023च्या मे ला माझा बर्थडे होता, तेव्हा आपले 500 सबस्क्रायबर झाले, बरोबर? आणि आम्ही विचार केला की डिसेंबर पर्यंत आपला टार्गेट ठेवूया 1000 सबस्क्रायबरचा, जो आम्ही टार्गेट घेऊन चाललेलो की बाबा 1000 सबस्क्रायबर डिसेंबर पर्यंत. बट त्या टायमानंतर शॉर्ट्स आल्या. सो आम्ही शॉर्ट्स टाकत गेलो, शॉर्ट्स मध्ये पण बनवत गेलो, कॉमेडी शॉर्ट्स बनवत गेलो जे की आपल्या चॅनलवर आहेत. सो आम्ही शॉर्ट्स बनवत गेलो. शॉर्ट्सने आपल्याला खूप चांगला बूस्ट दिला मी बोलेन, आहे ना? आणि तुम्हाला म्हणजे विचार नाही करणार, 2 वर्षात जिथे मला 500 सबस्क्रायबर होते तिथे मला 2 महिन्यात 500 सबस्क्रायबर अजून आले. आणि आपले 1K सबस्क्रायबर. आणि ऑगस्ट मध्ये आपले झाले 1K सबस्क्रायबर. सो ऑगस्ट मध्ये झाल्यानंतर आम्ही चॅनल मॉनिटाईज साठी हे केलं, अप्लाय केलं. आणि विदिन 4-5 दिवसामध्ये आपला म्हणजे अप्रूव्ह झालं आमचं चॅनल ऍज अ कंटेंट क्रिएटर म्हणून युट्यूब कडून अप्रूव्ह झाला. आणि आम्ही मग बोललो की चला आता म्हणजे आपल्याला खूप मेहनत करावी लागणार आहे. आणि जर आपल्याला ऍज अ इन्कम काढायची आहे त्यातून तर खूप सारी मेहनत बनवावे लागतील. तेवढं वाटतं तेवढं इझी नव्हतं. तो एक मोठा वेगळा चॅलेंज होता. सो त्यातून पण आपण करत होतो. आणि एक टाइम असा आला की जेव्हा गणपती आणि दहीहंडीचा सीझन आला तेव्हा असं आम्ही ठरवलं नव्हतं
बट मी दहीहंडीला जातो, जसं की तुम्ही व्हिडिओ वगैरे बघितले असेल. सो मी दहीहंडीच्या पण व्हिडिओ बनवायला लागलो. तिथे मी शॉर्ट्स बनवले, तिथे मी लॉंग व्हिडिओज बनवले आमच्या प्रॅक्टिसचे. तर त्यातून सप्टेंबरच्या स्टार्टला जेव्हा दहीहंडीला 4-5 दिवस बाकी असताना आपल्या चॅनलला एक चांगली रीच भेटायला लागली, लोक यायला लागली आपल्या चॅनलला. आणि तेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होतं आणि लोक येत होते आणि खूप चांगले म्हणजे पहिले आमच्या शॉर्ट्सला 1000 किंवा 400, 500, 300, 200 असेच होते. आणि अचानक त्या शॉर्ट्सला 4000, 5000 वाढतच गेलं आणि बघता बघता सप्टेंबर महिन्यामध्ये, या पूर्ण 1 महिन्यामध्ये आपल्या चॅनलवर जवळजवळ 9 लाख व्ह्यूज झाले. आणि आम्ही त्या टायमाला खूप खुश होतो, सगळे खूप खुश होतो की अरे आपण चॅनल म्हणजे 4-5 दिवसात जर हे केलंय आणि लगेच आपल्या चॅनलला एवढी चांगली रीच भेटली आहे. आणि म्हणजे आम्ही 2 वर्ष या गोष्टीची वाट बघत होतो की बाबा आपल्या चॅनलला कधी अशी रीच होईल किंवा कधी व्हायरल होईल. तो लगेच मॉनिटाईजच्या 1 महिन्याच्या आत झाला. आपल्या हंडीचे पण व्हिडिओज अगदी व्हायरल झाले आणि गणपतीचा पण कंटेंट होता पुढे माझ्याकडे. सो आम्ही त्या गोष्टीला खूप खुश होतो. बट ते व्ह्यूज होते आपले ह्याचे शॉर्ट्सचे होते. तर शॉर्ट्सच्या व्ह्यूजला युट्यूब तेवढा नाही जेवढं लॉंग व्हिडिओच्या व्ह्यूजला देतो. आम्हाला एवढे सर्व व्ह्यूज आले तर आम्हाला वाटलं की अरे बापरे, आपण चांगली अमाऊंट आपण जनरेट केली असेल. आणि मला तर वाटलेलं की याच महिन्यात म्हणजे लगेच आपल्याला युट्यूबचा पेमेंट येईल. बट आता तुम्हाला जर क्वेश्चन आला असेल की जर तू सप्टेंबर मध्ये तू एवढं चांगली तुमच्याकडे रीच होती, मग तुमचा डिसेंबर का आला, तर ती एक वेगळी स्टोरी आहे. ऍक्च्युअली सप्टेंबर मध्ये आपल्याला शॉर्टची एक चांगली हे आलेली रीच आली. बट त्या आता युट्यूबचं आपल्यालाही नाही माहिती, मलाही नाही माहिती आणि कोणालाही नाही माहिती की युट्यूब कोणत्या बेसवर आणि किती पैसे देतं. हे युट्यूबलाच माहिती. आपण फक्त व्हिडिओ टाकायचं काम करतो, त्यातनं जी अमाऊंट आपली बनते ती आपल्याला भेटते. सो ती रीच तशी कंटिन्यू नाही राहिली. हा, ऍक्च्युअली ते पण आहे. आणि त्या रीच मधून आपल्याला जवळजवळ $70 ते $80 आले युट्यूब कडून. हे खूप कमी आहे. मीही म्हणजे त्यावर आम्ही खूप रिसर्च केला की एवढेच का आले. जर 1 मिलियनची रीच माझी पोचली आहे. बट त्यामध्ये असंच होतं की हे फ्लक्च्युएटिंग असतं, हे तुमच्या माझ्या हातात नसतं. सो ती शॉर्ट्सची रीच होती, त्यामुळे मे बी ते कमी असेल. पण लॉंग व्हिडिओचे असते तर खूप मोठी अमाऊंट आमच्या हातात आली असती. सो तो राहिला दुसरा पार्ट. आणि मग पुढे काय झालं, मग तुला एवढा वेळ का लागला डिसेंबर वर यायला. तर त्यानंतर जी शॉर्ट्सची व्ह्यूज अशी रीच अशी चढलेली ती त्याच महिन्यात अशी उतरली. टेन्शन मध्ये यायला लागलं की आपली रीच जाते की असं का होते आता परत. आणि मग गणपतीचा कंटेंट होता, मी गणपतीचे चांगले व्हिडिओज बनवले. त्यानंतर एक टाइम असं आलं की कंटेंट थोडं माझं लॅक करत होतं. कंटेंट पण कमी झालेला, व्हिडिओ पण थोडे घरच्या आणि मग कधी कधी शॉर्ट, मग मोठ्या व्हिडिओला व्ह्यूज कमी आले तर मग कधी एका व्हिडिओतून $1 बनतोय, कधी $2, कधी $5. म्हणजे $80 वर आम्ही एकदम खूप स्पीडने आलो आणि नंतर एकदम स्लो झालं आमचं. त्यानंतर आम्हाला हळूहळू आयडिया यायला लागली की कधी कसे पैसे येत आहेत, किती व्ह्यूजला कसे येत आहेत, ते आपल्याला स्टुडिओमध्ये सर्व दिसतं. सो आम्ही ते चेक करायचो की अरे म्हणजे ती रीच खूप चांगली होती आणि ती आम्हाला कंटिन्यू करायची होती. बट ती ऍट द एंड पडली खाली, जसे तुमचे व्ह्यूज व्हिडिओला आहेत. सो मग आम्ही बोललो की नाही, असं हार नाही मानायची. एवढे आपण जर मेहनत करून इथे आणलंय तर थोडंफार तर अजून पुश करूया. त्यानंतर खूप वाईट वाटलेलं आम्हाला की आपली रीच जाते आणि आता काय म्हणजे मला असं आमचं होतं की ह्या रीच मधनं एक चांगली अमाऊंट आली पाहिजे होती, बट जी नाही आली आम्हाला. सो आम्ही थोडं खूप डिमोटिवेट झालेलो. असं वाटत होतं की होईल की नाही आणि आपण करायला पाहिजे की नाही. मग तरी आम्ही चालू केलं, बोललो नाही असं हार नाही मानायची, करत राहायचंय, येणार. आपण 2 वर्ष मेहनत केली, अजून करायची. थोडी वेळ मेहनत करू आपण. म्हणजे मेहनत तर करायचीच आहे नेहमी, पण अजून थोडी मेहनत करूया. आणि मग थोडे एक व्हिडिओ चांगली चालली तर 2 नाही चालल्या, हे असं चालूच होतं. आणि शॉर्ट्सची रीच पण थोडी कमी झाली नंतर. तर असे करून 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 कधी 1 महिन्याला ऑक्टोबर मध्ये समजा $5 आले, नोव्हेंबर मध्ये $2 आले, असं करून करत डिसेंबर आला. आणि डिसेंबरच्या 21 तारीखला रात्री माझ्या मोबाईलवर मेसेज आला की तुमच्या अकाउंट मध्ये एवढे $एवढे जमा झाले.
तर किती डॉलर जमा झाले ते मी तुमच्याशी रिव्हील करतोच. मला काही लपवायचं वगैरे असं नाही, तुमच्यापासूनच सर्व आहे जे आहे ते. सो आपल्या अकाउंटला त्या टायमाला $102 जमा झाले आणि एवढा मी इमोशनल झालो. आता मला गुजबॉम्स येत आहेत. सो आम्ही खूप इमोशनल झालो तेव्हा दोघे. मला रात्रीच फोन केला की आपल्याकडे अचानक एवढे पैसे आलेत, असं आलंय. तर आम्ही पण खूप एक्साइटेड होतो, घरच्यांना पण सांगायचं होतं. हो, अजूनही आम्ही घरच्यांना सांगितलं, त्यांना एक सरप्राईज द्यायचं. ती वेगळी व्हिडिओ मी बनवणार आहे, त्यांचे रिएक्शन. सो आम्ही खूप खुश होतो, इमोशनल पण होतो. मी पण इमोशनल, पण इमोशनल. 2-2.5 वर्षाची मेहनत आहे आणि तो मोमेंट खूप स्पेशल होता आमच्यासाठी. कारण पैसे किती आले ते इम्पॉर्टंट नाहीये, पैसे म्हणजे जी मेहनत केली झालं आणि आपल्याला काहीतरी भले असं म्हणू शकतो, काहीही आलं तरी म्हणजे जी मेहनत एवढी आम्ही करतोय त्याला थोडस यश बोलतात ना, फळ भेटलं तर ते खूप इमोशनल मोमेंट होती. आणि सो अश्विनने खूप मेहनत घेतली, कारण मी व्हिडिओ एडिट करणे, पण एडिटिंग मध्ये अश्विन असतो. एडिटिंग आम्हाला काहीच नाही यायची, आम्ही शिकलोय, युट्यूबवर बघून शिकलोय सर्व. सो ती एक कुठे ना कुठे चांगला बूस्ट भेटला आम्हाला आता. आणि आता पुढे आपल्याला खूप काही शिकतोय. आणि ज्या दिवशी पैसे आले तेव्हा ते डॉलर्स मध्ये होते, ते कन्वर्ट व्हायला एक दिवसाचा टाइम गेला आपलं. तर मी बोललो की जर म्हणजे ते कसं की अकाउंट मध्ये आले पण ते डॉलर्स मध्ये आहेत, ते इंडियन रुपीज मध्ये का नाहीये. तर ते मग मला थोडं डाऊट होतं, त्यावर परत मी रिसर्च केलं. त्यानंतर एक दिवसानंतर ते इंडियन रुपीज मध्ये कन्वर्ट झाले. $102 आपल्या अकाउंटला आले आणि ते कन्वर्ट व्हायला थोडं टाइम लागलं. तर मी बोललो की हे कन्वर्ट होणार की नाही, किंवा माझं स्विफ्ट कोड मी जो दिला, स्विफ्ट कोड आपल्याला एक लागतो, जो बँकेचा ब्रँचचा नंबर असतो तो आपण जनरेट म्हणजे प्रोव्हाइड केला युट्यूबला. सो मी विचार केला की हे माझं चुकीचं गेलं की काय, की हे पैसे होल्डवर का गेलेत, माझ्या अकाउंटला का नाही येतात, ह्याची पण आम्हाला मग दुसरं वेगळं टेन्शन झालं. कारण खूप काही प्रोसेस पण होती जी मॉनिटायझिंग मध्ये होती सगळी. सो आम्ही विचार केला की अरे म्हणजे काय प्रॉब्लेम आहे का, की असं का होल्ड झालं. मला माहित नव्हतं की म्हणजे कन्वर्ट व्हायलाही टाइम लागतो. सो ती अमाऊंट होती $8,400. पहिली 2 वर्षाची मेहनत. आय नो पैसे कमी असतील काय असेल, बट आम्हाला त्याचा फरक नाही पडत आहे. खूप इम्पॉर्टंट होते कारण खूप मेहनत केली आम्ही. आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे, यासाठी खूप खूप धन्यवाद. तुम्ही असा सपोर्ट आम्हाला करत राहा. खूप सपोर्ट केला आपल्याला, खूप शेअर केलं आपलं चॅनल आणि सबस्क्राईब पण केलंय. जसे पैसे आपल्या अकाउंट मध्ये आले तसेच एक अमाऊंट कट होते, जी किती 1% असते, जेवढी आपली इन्कम आली असते त्याच्या 1% आपल्याकडून कट होते. आणि जेव्हा पण तुम्ही मॉनिटाईज करत असणार, मेन गोष्ट आहे ही, जेव्हा तुम्ही मॉनिटाईज करत असणार एक काहीतरी डब्ल्यूचा असा काहीतरी फॉर्म येतो, जो तुम्हाला फॉर्म फिल करावा लागतो. नाहीतर जिथे 1% कट झाले तिथे डायरेक्ट अर्धी अमाऊंट ही कट होऊ शकते बाय इंडियन गव्हर्नमेंट, असं मी ऐकलंय, मला नाही माहिती. बट मी 1% कट होते एवढं मला माहित होतं. बट ते बोललेले की म्हणजे मी खूप व्हिडिओज बघतो या बाबतीत. सो जेव्हा मॉनिटाईज करतो तेव्हा एक फॉर्म भरायचा असतो, त्याने आपली एक्स्ट्रा अमाऊंट कट नाही. सो आम्ही तो फॉर्म भरलेला, त्यामुळे आपले फक्त ते 1% काय असतो तो कट झाला आणि आपल्या हातात होते 8,400ची अमाऊंट, है ना. आणि खूप मस्त आणि खूप भारी वाटलं, है ना. मेहनतीचं फळ भेटलं आपल्याला. जे नवीन युट्यूबर्स, येणारे युट्यूबर्स आहेत, त्यांना सांगायचं आहे की जर तुम्ही ऍज अ प्लॅन करताय की युट्यूब आम्हाला चालू करायचं आहे, तर मी बोलेन की 2023 हा खूप 2023-24 हा खूप चांगला टाइम आहे ऍज अ कंटेंट क्रिएटर ग्रो करण्यासाठी. कारण आजच्या टाइमामध्ये शॉर्ट्स आहेत हे खूप आपल्याला हेल्प देतात. ऍज अ तुम्हाला रीच खूप चांगली भेटते, जी 2021ला आम्हाला नाच्या बरोबर होती. म्हणजे 2021ला आमच्याकडे काहीच नव्हतं की कसं ग्रो करू, काय करू. शॉर्ट्स बनवण्यामुळे आपली रीच खूप वाढली आणि चांगली. आणि शॉर्ट्समुळे आपल्याला एक महिन्यात, जो सप्टेंबर महिना मी बोलतोय, त्या महिन्यात आपल्याला 2,500 सबस्क्रायबर आले. 9 लाख जे व्ह्यूज आले त्याच्यावर आपल्याला 2,500 सबस्क्रायबर आले, जे की आम्हाला 2 वर्षात नाही जमलेले, ते 1 महिन्यात आम्ही म्हणजे कव्हर केलं. आणि 1,000 सबस्क्रायबरचे आपले डायरेक्ट आताच्या टाइमला 3,500 सबस्क्रायबर पण क्रॉस झालेत. आपण 4ला लवकरच पोहोचू आपण.
सो खूप चांगलं होतं ही जर्नी. आणि ॲज अ तुम्हाला युट्यूबर म्हणून मी हे सजेस्ट करेन की कन्सिस्टन्सी ठेवा तुमच्याकडे. रेग्युलर राहा, हार मानू नका. जिद्द ठेवायची आहे तुम्हाला की मला व्हिडिओ काढायचे, या दिवसाला मला व्हिडिओ काढायचे. आम्ही तेच करतो, आम्ही जॉब करतो आणि ही पण थोडं म्हणजे तिथं आहे जॉबचं ते सांभाळून आम्ही दोघं की टाइम काढतो, वेळ काढून कसं कसं व्हिडिओ बनवतो, शॉर्ट्स बनवतो. मोस्टली तर तुम्ही बघता आपले सॅटर्डे संडेच व्हिडिओ असतात. तो आम्ही जॉब मधून थोडा थोडा आमचा टाइम काढतोय आणि व्हिडिओ बनवतोय. म्हणजे तुमच्यामध्ये ती जिद्द हवी आहे. जर तुम्हाला ऍज अ कंटेंट क्रिएटर ग्रो करायचं आहे तर तुमच्यामध्ये ती जिद्द हवी, ती कोण देऊ नाही शकत तुम्हाला. व्हिडिओ बनवायचे आहेत, त्याला एडिट करायचंय, मग पोस्ट करायचंय. सो ही होती आपली माहिती. आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट करू शकता, मी नक्की उत्तर द्यायचं ट्राय करेन. आणि आपले आता येणारे नवीन हा व्हिडिओ बघून जर आपले नवीन युट्यूबर्स, आपले सबस्क्रायबर जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला आपल्या चॅनलवर काय दिसेल, तर आपल्या ह्याच्यावर ट्रॅव्हल व्हिडिओज आहेत, आपल्या ह्याच्यात फूड व्हिडिओज आहेत, आपण शॉर्ट्स बनवतोय, कॉमेडी शॉर्ट्स बनवतोय, अजून रिसॉर्टच्या व्हिडिओज आहेत आपल्या, आणि डेली व्लॉगिंग पण आपण हळूहळू ट्राय करतोय. आम्ही पण म्हणजे नवीनच आहोत, म्हणजे करतोय मेहनत, जसं आम्हाला जमतंय, जसं एक्सपांड करताय. म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रकारचे आमच्या चॅनलवर तसे व्हिडिओ भेटतील. सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करून जेव्हा इथपर्यंत जर तुम्ही बघताय तर आय होप तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल चॅनलला. आणि लाईक पण करा आणि प्लीज शेअर पण करा. शेअर करा. तुमचं जर कोणी नवीन युट्यूबर येणार असेल तर त्याला ही माहिती खूप महत्वाची ठरेल. सो नक्की शेअर करा ही व्हिडिओ. आणि पुढे आपली व्हिडिओ आता येणार आहे ती आपण फॅमिलीला जो सांगितलं नाहीये तर ते आम्ही आता दोघांच्या घरी रिएक्शन व्हिडिओ, त्यांची रिएक्शन काय असेल आणि मम्मी पप्पांची रिएक्शन, घरच्यांची रिएक्शन आपण घेणार आहे. तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये ते नक्की बघा. पार्ट 2 काढूया. कारण ही व्हिडिओ ऑलरेडी आता जर ऍड केला तर मोठं होईल आणि मग तुम्ही बोर व्हाल, तर मला तुम्हाला बोर नाही करायचं आहे. सो नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. सबस्क्राईब करून जा. बाय.